हिवाळ्यात बनलीच पाहिजे अशी एक रेसिपी आज शेअर करते आहे। आज बनवतेय हिवाळा स्पेशल गाजर हलवा। यासाठी मी अर्धा किलो गाजर सालं काढून घेतले, त्यानंतर किसून घेतले। कढईमध्ये तूप घेतलं आहे 4 चमचे, त्यामध्ये मी काजू बदाम परतून घेतले। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इतर ड्रायफ्रूट सुद्धा ऍड करू शकता। आता याच तुपावर मी गाजराचा किस परतून घेतला। खूप छान असा परतून घ्यायचा, किमान 5 मिनिटं तरी परतायचा। झाकण ठेवून थोडासा शिजवून सुद्धा घ्यायचा। यामध्ये आता मी दूध घालते आहे। दूध इथे मी 1.5 कप वापरणार आहे, कारण यामध्ये खवा घालणार आहे। जर तुम्ही खवा घालणार नसाल तर दुधाचं प्रमाण वाढवू शकता। आता हे दूध छान असं एकजीव करून घ्यायचं। आधी 1 कप आणि त्यानंतर अर्धा कप असं 2 बॅचेस मध्ये हे दूध मी यामध्ये घातलं आहे। आता हे दुधाबरोबर छान असं मिसळून घ्यायचं, व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आणि झाकण ठेवून पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं। हे छान असं शिजलं पाहिजे, एकजीव झालं पाहिजे, तोपर्यंत हे शिजवून घ्यायचं। झाकण ठेवायचं, पण मध्ये मध्ये चेक करत राहायचं, नाहीतर जर हे मिश्रण लागलं ना तर गाजर हलव्याला करपट असा वास येतो आणि चव सुद्धा बिघडू शकते। त्यामुळे हे सतत ढवळत राहायचं आणि मस्त असं हे परतून घ्यायचं। एका बाजूला मी खवा सुद्धा परतून घेणार आहे। इथे 100 ग्रॅम इतका खवा मी वापरणार आहे। तो खवा मी एका छोट्या कढईमध्ये परतून घेतला। 2 मिनिट परतून घ्यायचा। छान अशा गुठळ्या वगैरे त्याच्या मोडून घ्यायच्या आणि त्यानंतर गाजर हलव्याचं हे मिश्रण शिजलं ना की मग त्यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर। साखरेचं प्रमाण गाजराच्या निम्म घ्यायचं। म्हणजे इथे माझं अर्धा किलो गाजर आहेत तर पाव किलो इतकी साखर मी घेतली आहे। थोडीशी 2 चमचे मी यामध्ये वरून घातली आहे, कारण मला गोडाचं प्रमाण थोडं जास्त हवं होतं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। साखर घातल्यानंतर याला थोडंसं पाणी सुटतं, म्हणजे ती साखर विरघळल्यामुळे। त्यामुळे हे थोडंसं असं छान ढवळून घ्यायचं, जेणेकरून ती पाणी जे आहे ना त्यातलं ते सुकेल। आणि थोडंसं पाणी त्यातलं आलं ना की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला खवा घालायचा आहे, जो परतून घेतला। खवा घालायचा, छान असं मिक्स करून घ्यायचं। सगळ्या गुठळ्या वगैरे मोडून घ्यायच्या आणि छान असा मिळून येईल ना मिश्रण, अशा प्रकारे एकजीव करायचं, ढवळत राहायचं। मस्त असं ढवळून घेतल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि छान असा हा खवा आणि गाजर आणि साखर हे सगळं शिजू द्यायचं। व्यवस्थित शिजलं ना की थोडंसं ते घट्टसर होत जातं। जसं ते घट्टसर होत जाईल ना तेव्हा समजायचं की आपला हलवा तयार होतो आहे। आता या स्टेजला इथे मी घालणार आहे ड्रायफ्रूट, जे मी तळून घेतले होते ते तुकडे करून घालायचे यामध्ये। आणि ड्रायफ्रूट घातल्यानंतर मी यामध्ये वेलची पूड घातली। वेलची पूड घातल्याने ते इथे बघू शकता मस्त असा कणीदार गाजर हलवा खाण्यासाठी तयार आहे। नक्की करून बघा ही रेसिपी कशी वाटली, कमेंटमध्ये कळवा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।